नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इतिहास सुनीता या ऑफिशियल चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज व्लॉग बरोबरच आपण देवस्थानाची ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत. आमच्या गावाकडच्या कळवण या भागातील देवस्थान आहे नाकोडे येथील. चला तर मग आपण सुरुवात करूया. ही बघा कळवणची गिरणा रिव्हर आणि तिला बऱ्यापैकी पाणी आहे. आपण आता निघालो आहोत माझ्या माहेरी, परंतु रस्त्यात एक देवस्थान आहे नाकोड्या येथे आणि ते एकदम 7 आसरा मातेचं मंदिर आहे. एकदम सुंदर मंदिर आहे आणि इथे भाविकांची खूप मोठी श्रद्धा आहे. श्रद्धेचं आराध्य दैवत आहे गाव. आपण आलो आहोत नाकोडे या गावात. नाशिक जिल्ह्यातील नाकोडे येथे 7 आसरा देवीचे स्थान आहे आणि अतिशय शान मंदिर आहे. सह्याद्रीच्या एकदम निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर आहे. सुरुवातीला एकदम छोटंसं होतं, पत्र्याचं शेड होतं फक्त, परंतु भक्तांची श्रद्धा आणि त्यामुळे प्रेम, त्यामुळे हे मंदिर आज अतिशय सुंदर बनवलेलं आहे. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये 7 आसरा असतात. म्हणजे 7 बहिणी देवीचं स्वरूप, आदिमाया शक्तीचं स्वरूप म्हणून ओळखले जाते. देवता गावचे पाणी स्रोतांचे, शेतीचे आणि कुटुंबाची रक्षण करत असते. त्यामुळे 7 आसरा देवीला शक्तीचं रूप मानले जाते. नवस फेडण्यासाठी भाविक दर्शनाला येत असतात. चैत्र आणि नवरात्रीला येथे खूप विशेष पूजा केली जाते. गावच्या संरक्षणाचं देवीचं महत्त्व आहे आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या नाकोडे गावात हे देवस्थान अतिशय एक गावाचं अभिमान आहे, गावाचं आराध्य दैवत आहे, ज्याबद्दल स्थानिकांमध्ये अपार श्रद्धा आहे. आणि ह्या देवी ओळखल्या जाणाऱ्या शक्तिपीठाभोवती अनेक आख्यायिका, चमत्कार आणि भक्तिभावाच्या कथा आज आपण म्हणजे ऐकतो आणि आम्ही ऐकून आहोत. जर तुम्हाला यूट्यूब व्हिडिओसाठी आवडत असेल, व्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, उंच डोंगरागांमध्ये आणि इथे एकदम दाट जंगल होतं पूर्वी, परंतु आता थोडं कमी झालेलं आहे. अशा या निसर्गरम्य सानिध्यात असं पवित्र स्थान जेथे श्रद्धा आणि विश्वास यांचं अनोखं नातं आजसुद्धा बघायला मिळत आहे आणि अतिशय जागरूक दैवस्थान आहे. आणि लोकांची श्रद्धा आहे. नवसाला पावणाऱ्या असं ही 7 आसरा माता आहे आणि इथं खूप नवस पण होत असतात. आणि 7 आसरा म्हणजे नेमकी काय, तर 7 बहिणींची कथा आहे. या ठिकाणी जोडलेल्या आख्यायिका अनेक आहेत आणि एक आदिमाया शक्तीचं स्वरूप आहे. आणि जेव्हा गावामध्ये कुठल्याही आमच्या तालुक्यामध्ये गावात काही रोगराई आली तर बोळावणं आणून लोक इथं ठेवत असतात. म्हणजे 7 आसरा माता आपली रोगराई सर्व पळवून लावत असते, अशी लोकांची श्रद्धा आहे. कोणाला मूलबाळ होतं नसेल तर तिथं देवीला नवस करतात, आसरा मातेला. तिथे कुलूप वगैरे लावतात आणि कोणी कशासाठी तर कोणी वेगवेगळ्या कारणासाठी नवस घेतात आणि ते पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. आणि आम्हाला पण याचं माहिती म्हणजे आमची सुद्धा श्रद्धा आहे. आम्ही म्हणजे लहानपणापासून येथे येतो आणि याच परिसरामध्ये लहान गाव असलं तरी त्याची ओळख 7 आसरा देवस्थानामुळे दूरवर पसरलेली आहे या गावची. पूर्वी या भागामध्ये वाहतुकीची फारशी एकदम साधने नव्हते, पण तरी लोक कितीतरी किलोमीटरहून चालत या देवीच्या दर्शनासाठी येत होते. हे आम्हाला सुद्धा आठवतं. आम्ही सुद्धा पायी जायचो आणि तिथे आमच्या गावातले सुद्धा बरेचसे म्हणजे तिथं मोठे तिथं जावळ काढले जातात, नवस फेडले जातात आणि लोक परंपरेनुसार 7 आसरा म्हणजे 7 शक्ती रूप देवी, या 7 बहिणी वेगवेगळ्या शक्तीचं प्रतिनिधित्व करत असतात. गावोगावी त्यांच्या कथा वेगवेगळ्या सांगितल्या जातात. काही ठिकाणी त्यांना जलदेवता मानले जाते, तर काही ग्रामरक्षक, तर काही ठिकाणी मातृशक्तीचं प्रतीक म्हणून 7 आसरा असतात. आणि आसरा म्हणजे संरक्षण, आधार आणि रक्षण. म्हणूनच लोकांचा विश्वास आहे की 7 आसरा देवी आपल्या भक्तांना संकटातून वाचवते. आणि
खूप वर्षापूर्वी हा परिसर एकदम घनदाट जंगल व्यापलेला होता आणि गावातील लोक शेती पशुपालन करत असत. एकदा काय झालं तर गावावर खूप मोठं संकट आलं आणि दुष्काळ, रोगराई, जनावरांचे मृत्यू वाढू लागले. अनेक गावकरी चिंतेत पडले आणि तेव्हा एका वृद्ध साधूने गावकऱ्यांना सांगितलं की या परिसरामध्ये 7 दिव्य शक्तींचा वास आहे आणि तुम्ही तिला विसरला आहात. तुम्ही त्यांची मनोभावी पूजा जर कराल तर नक्कीच तुमचं संकट निवारण होईल. गावकऱ्यांनी श्रद्धेने या देवी मातेची प्रार्थना केली, तिची पूजा अर्चा केली आणि काही दिवसातच परिस्थिती हळूहळू बदलू लागली. पाऊस पडला, पिके आली, रोगराई कमी झाली. तेव्हापासून या ठिकाणाला सातासरा देवीचं स्थान मानलं जाऊ लागलं आणि खूप लोकांची श्रद्धा बसली आणि तेव्हापासून लोक तिथे नवस वगैरे घेतात आणि फेडतात. अनेक महिलांना नवसाने लेकरं वगैरे झाले आहे आणि एक आपल्या नवसाला पावणारी आश्रमाता म्हणून ओळखली जाते. अनेक भाविक देवीकडे नवस करतात. कोणी आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, कौटुंबिक सुखासाठी. नवस पूर्ण झाल्यावर भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. काही जण नारळ अर्पण करतात, काही जण ओटी भरतात, काही जण महाप्रसाद आयोजित करतात, बोकड वगैरे नवसाला नैवेद्य दाखवतात. नवरात्र हा मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असतो. या काळात मंदिर एकदम फुलांनी सजवलं जातं. सकाळपासून रात्रीपर्यंत भक्तांची रांग असते. घंटानाद, आरती, जयघोष, एकदम परिसर दुमदुमून जातं. महिलांचा विशेष सहभाग असतो. भजन, कीर्तन आणि जागरण हे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. सातासरा देवी स्थानाचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा निसर्गरम्य परिसर. पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो आणि ढग डोंगरावर उतरलेले दिसतात. त्यामुळे इतकं थंड वारा, पक्ष्यांचा किलबिलाट वातावरण अतिशय सुंदर बनवतं. अनेक पर्यटक या परिसराला भेट देतात आणि देवी मातेचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्ही सुद्धा दरवर्षी जात असतो. स्थानिक लोक अनेक अनुभव सांगतात. काहींच्या मते देवी संकटातून वाचवते, काहींना नवस पूर्ण झाल्याचा अनुभव आलेला आहे आणि या कथांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यामागे कोणताही वैज्ञानिक पुरावा नसला तरी भाविकांचा विश्वास मात्र एकदम पक्का आहे, अढळ आहे, निष्ठ आहे. आणि या सातासरा देवी केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नाही, तर ती स्थानिक लोकगीते, ओवा आणि पारंपरिक कथा यामधून देवीचा उल्लेख आढळतो. पिढ्यानपिढ्या या कथा पुढे सांगितल्या जात आहेत आणि आज मंदिराचा परिसर विविध सुविधा उपलब्ध आहेत. तिथे नवस पेडण्यासाठी शेड तयार केलेला आहे. देवीचं एक चांगलं मंदिर बांधलं आहे, नाहीतर तिथं चढायला जमायचं नाही आणि इतकं तिथं दगड होते, गोटे होते, परंतु आता एकदम नाला होता. आता एकदम छानसं असं मंदिर बांधलं आहे आणि ज्या भक्तांना काही आपल्याला दान दक्षिणा द्यायचं ते पण देत असतात आणि त्यातूनच मंदिर उभं केलं आहे. आणि तिथे एकदम असं आजूबाजूला झाडं लावलेलं आहे आणि तिथं मोठा परिसर आहे. तिथं एकदम छान भक्तांना पाणी वगैरे, स्वयंपाकाला पाण्याचे टाके आहे, हातपाय धुवायला सुविधा आहे. तिथं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. बसायला खूप मोठं असं शेड बांधलेलं आहे आणि आजूबाजूला झाडं लावलेलं आहे आणि एकदम छान. आणि शेजारीच पेट्रोल पंपसुद्धा आहे आणि तिथं कृषी संबंधित साहित्य पण एक मोठं दुकान आहे. एकदम सुंदर असं वातावरण आहे. मित्रांनो, आपण बघितलं की किती सुंदर असं मंदिर आहे आणि एकदम छान आहे. मित्रांनो, सातासरा देवीचं हे फक्त एक मंदिर नाही, तर तो एक श्रद्धेचा आधार, परंपरेचा वारसा आणि सह्याद्रीच्या कुशीत जपलेला आध्यात्मिक खजिना आहे. नाकोडे गावातील हे पवित्र स्थान आजही हजारो भक्तांना आकर्षित करत आहे. तुम्ही कधी या देवस्थानाला भेट दिली आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर
लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इतिहास विथ सुनीता या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कधी आपण या मार्गे गेला सटाणाला तर नक्की तुम्ही या स्थानाला भेट द्या आणि खूपच सुंदर आहे. आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या एका अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये ऐतिहासिक माहिती घेऊन. तोपर्यंत तुम्ही इतिहास बघत राहा. आणि मित्रांनो, इतिहास जपला तरच आपली संस्कृती जपली जाईल, आपला इतिहास जपला जाईल. आणि मित्रांनो, मी आता निघाले आहे इथून माझ्या माहेरी. असेच ऐतिहासिक व्लॉग बघण्यासाठी नक्की सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.